पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 3/7/2026 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये एक महिला फिर्यादी आहेत. त्यांना महानगर गॅसवरून कॉल केले अशा सांगून एक APK फाईल पाठवून त्यांच्या अकाउंटवरून 70,500 रुपयांच्या फसवणूक केले होते. त्या अनुषंगाने DB मार्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या सायबरच्या टीम आणि DB मार्गच्या डिटेक्शन टीम पण काम करत होते. याच्यामध्ये आम्ही APK फाईल क्रिएट करणारे आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतला होता 24/7 तारीखला वेस्ट बेंगॉलवरून. आणि ते आरोपी जे आहेत नुसतं त्यांचं काम असं आहेत की ते फक्त APK फाईल क्रिएट करते आणि लोकांना विक्री करते. यांनी आतापर्यंत 91 APK फाईल्स जे आहेत ते पुढे विक्री केलेल्या आहेत आणि त्यांच्या ताब्यातून आम्ही 10 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप आणि 967 APK फाईल्स ताब्यात घेतलेल्या आहेत आणि यांच्याकडून आम्ही 37,200 लोकांच्या बँक डिटेल्स पण ताब्यात घेतलेल्या आहेत. आणि हे जे APK फाईल्स ज्यांनी 91 APK फाईल्स विक्री केला होता त्याच्यावर NCCRP पोर्टलला 2,500च्या आसपास कंप्लेंट आहेत आणि ते कंप्लेंटवरून 63 करोडच्या फसवणूक या आतापर्यंत झालेल्या आहेत. आता आमचा तपास पुढे चालू आहेत आणि आरोपी आमच्या ताब्यात आहेत सध्या. याच्यासाठी मी आपल्याला आज बोलतो. याच्यामध्ये अशा आहेत की ही इज अ ग्रॅज्युएट. हे जे आहेत हे ग्रॅज्युएट आहेत. हे शिकवले आहेत जावास्क्रिप्ट वगैरे. हे क्रिएट करतात APK फाईल थ्रू सम असिस्टन्स फ्रॉम सोशल मीडिया आणि हे APK फाईल यांच्या पुढच्या लिंक आहेत द स्कॅमस्टर्स, ओरिजिनल स्कॅमस्टर्स जे पाठवतात. अशा हे लोक टेलिग्रामवर कनेक्ट होतात आणि टेलिग्राम मार्फतीने यांच्या विक्री ते सर्व होत असते. एक APK फाईल विक्रीसाठी यांना 15,000तून 20,000 रुपये मिळतात. यांनी आता 967 APK फाईल्स क्रिएट केले, पण हा 967 APK फाईल्स बाहेर आले तर इन क्रोर्स फसवणूक झाले असते. आम्ही सक्सेसफुली ते त्यांच्याकडून ताब्यात घेतलेलं आहेत. 100% आम्ही त्याच्यामध्ये रिकव्हरी केलेलं आहेत. आता यांच्या पुढच्या लिंकमध्ये आम्ही तपास करत आहेत. आता 6 महिन्यापासून करत आहोत. हे आमच्या सायबर टीमचं काम हे सांगते बिकॉज 91 APK फाईलमुळे 63 करोड रुपयाच्या फसवणूक झालेल्या आहेत अँड 91 APK फाईलच्या मार्फतीने 2,993 टू बी प्रिसाईज. हा इतकी कंप्लेंट्स आहेत आणि यांच्याकडे ऑलरेडी 37,200च्या बँक अकाउंट डिटेल्स होते. बाय एनी चान्स हा 967 APK फाईल्स बाहेर आले असेल तर दी विक्टिम्स नंबर विल बी इन लॅक्स and the फसवणूक amount would have easily crossed 100 crores. This is a good work जे आपला DB मार्गच्या सायबर टीमने केलेले आहेत. जे टीम केले ते आता माझ्या मागे उभे आहेत. I would like to emphasize on their work as well.